असेल तर तो बाईसारख्या आवाजाचा लाल पिवळ्या संघटनांचा मोर्चा जाऊन त्या पीडीओचा सत्कार केला, त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई तुम्ही केलेली आहे? जितका जबाबदार तो पोरगा असेल तुमच्या म्हणण्यानुसार, तितका जबाबदार तो पीडीओ पण होता, त्यांनी सुद्धा उचल घातली. दोघांनी सुद्धा त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलं. जर ते बिघडवण्याचं काम केलं असेल तर मग त्या लाल पिवळ्यांनी जाऊन त्याचा सत्कार केल्यावर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर माझ्यावर इतका मोठा काय गुन्हा म्हणून कारवाई करताय? आणि 2 वेगवेगळ्या स्थानकातून कारवाई होते असं मला त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात कळतंय. माझं बेळगावातल्या मराठी भाषिकांना माझी एकच विनंती आहे, इतके वर्ष ही चळवळ संघर्षानं, अनेक लोकांच्या बलिदानानं, त्यागानं त्या ठिकाणी जिवंत आहे. कुठंतरी या चळवळीचं व्यावसायीकरण होताना आम्हाला दिसतंय. आता हे बोलायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं, पण कालच्या पालकमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर हे स्पष्ट होतंय की बेळगावचं राजकारण कुठल्या दिशेने वळवण्याचं काम त्या ठिकाणी चाललंय आणि बेळगावातल्या मराठी माणसांनी कोणाच्या मागे राहावं याचा खऱ्या अर्थानं आता विचार केला पाहिजे. दोन्ही राष्ट्रीय नमस्कार, स्वाभिमानी जय महाराष्ट्र. कालपासून परत एकदा पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीचा अनुभव घेतोय. परत शिरपेचात 1 सोडून 2 मानाचे तुरे रोवले गेले तसं त्या ठिकाणी माहिती येते. काल आमच्या मराठी पत्रकारांनी सुद्धा प्रशासनाला संपर्क करून नेमकं काय गुन्हा झालाय किंवा कसल्या पद्धतीची कारवाई माझ्यावर झाली आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण कसल्याही पद्धतीची माहिती त्या ठिकाणी प्रशासनाने दिली नाही. दिवसभर मला पकडण्यासाठी काहीतरी शोध मोहीम चालू होती अशी माहिती आली. त्यानंतर फोन ट्रॅक करून त्या ठिकाणी माझ्या लोकेशनवर सुद्धा 1-2 लोकेशनवर ते आले होते. तर इतका मोठा काय गुन्हा केलाय हा प्रश्न त्या ठिकाणी विचारावं वाटतोय. कर्नाटक पोलीस प्रशासन आज माध्यमातून बातमी वाचली की समाज माध्यमांवर कुठल्याही प्रकारे द्वेष पसरवणाऱ्या कोणीही जर पोस्ट केल्या तर त्यांच्यावर कारवाई करणार. आणि मला कारण कळालं की किणये गावामध्ये मराठीचा आग्रह धरणाऱ्या तरुणाचा सत्कार केल्यामुळं त्या ठिकाणी ते कारवाई करतायत.